कुठल्याही कामात यशस्वी व्हायचं असेल तर 5 महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात करता आल्या पाहिजेत. आजच्या व्हिडिओमधून फक्त त्या 5 गोष्टी जाणून घ्यायला मिळणार नाहीत, तर त्या आत्मसात करण्यासाठी योग्य आणि स्टेप बाय स्टेप असं मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांची माहिती सुद्धा कळणार आहे. 5वा मुद्दा आणि 5वं पुस्तक सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. एखादं ध्येय साध्य करण्यासाठी सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फोकस. जसे महाभारतात अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, अगदी तसेच आपल्याला फक्त आपलं ध्येय दिसलं पाहिजे. त्यासाठी ध्येयावर एकाग्रतेने फोकस करता आलं पाहिजे. आजूबाजूच्या सर्व डिस्ट्रॅक्शन्सला बाजूला सारून महत्त्वाच्या गोष्टींवर फोकस करायला शिकवणारं पुस्तक म्हणजे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स. जीवनातल्या आव्हानांना न जुमानता जे खरंच महत्त्वाचं आहे त्यावर लक्ष केंद्रित कसं करायचं हे सांगणारं पुस्तक मस्ट रीड आहे. ध्येय साध्य करण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सातत्य आणि शिस्त. सातत्याने केलेले लहान एफर्ट्स मोठे रिझल्ट्स देतात, पण ते सातत्य टिकवण्यासाठी अंगात शिस्त, डिसिप्लिन असणं गरजेचं असतं. स्वतःमध्ये असे कोणते छोटे छोटे बदल केल्याने तुम्ही डिसिप्लिन होऊ शकता हे सांगणारं बेस्ट सेलर पुस्तक डिसिप्लिन इज डेस्टिनी. आपण डिसिप्लिन असलो तरच आपल्या ध्येयाच्या दिशेने कन्सिस्टंटली काम करू शकतो. म्हणूनच स्वतःला शिस्त लावा, कारण शिस्तबद्ध आयुष्य जगणाऱ्या लोकांमध्ये स्वतःचं नशीब घडवण्याची क्षमता असते असं लेखकाचं म्हणणं आहे. मस्ट रीड असलेलं पुस्तक आवर्जून वाचण्यासारखं आहे. छोटी छोटी ध्येय लवकर साध्य होतात, पण मोठ्या ध्येयांना दीर्घ कालावधी लागतो. तेव्हा एकाच पद्धतीने काम करत असताना कंटाळा येण्याची शक्यता जास्त असते. परिणामी आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि आपण प्रोकास्टिनेशन करायला लागतो. या आळसावर मात करणे हीच ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे. आळसावर मात करून प्रोडक्टिव्हिटी वाढवणे. द आर्ट ऑफ लेझीनेस नॅशनल बेस्ट सेलर असलेल्या या पुस्तकात अशा काही सवयी सांगितलेल्या आहेत ज्या फॉलो केल्या तर आपण आपल्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचू शकतो. मी वाचलेल्या पुस्तकांपैकी वन ऑफ द एंगेजिंग अँड बेस्ट बुक आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाधान. आपण आयुष्यात जे काही करतो त्यातून आपल्याला सुख, आनंद, उत्साह आणि समाधान मिळालं पाहिजे. ते मिळवण्यासाठी आपली स्पिरिच्युअल साइड आपल्याला एक्सप्लोर करता आली पाहिजे. ती एक्सप्लोर करण्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे पहाटे उठणे. रॉबिन शर्मा लिखित 5 AM क्लब. पहाटेला आपलंसं करता आलं तर संपूर्ण जीवन उन्नत आणि समृद्ध होऊ शकतं हे सांगणारं बेस्ट सेलर पुस्तक. कामासोबत आनंद, समाधान शोधायला सांगणारं पुस्तक मिळालं तर अवश्य वाचा. 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हातात घेतलेलं काम पूर्ण करणे. फिनिश व्हॉट यू स्टार्ट. ठरवलेलं ध्येय अर्धवट सोडून दिलं तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. दिवसातील रोजचे छोटे छोटे टास्क आपण जेव्हा आजच्या ऐवजी उद्या करू म्हणून पुढे ढकलत राहतो तेव्हा तीच सवय कंटिन्यू होते आणि अगदी सहज मोठी महत्त्वाची कामे सुद्धा आपण न कळत अर्धवट सोडायला शिकतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे प्रत्येक काम पूर्ण करायला शिकणे. ही एक कला आहे जी आपल्या स्वतःवरील आत्मविश्वास वाढवते आणि आपला माइंडसेट चेंज करते. मस्ट रीड बेस्ट बुक. ध्येय कुठलंही असो, या 5 गोष्टी आत्मसात करताच आल्या पाहिजेत. महत्त्वाच्या कामावर फोकस करणे, शिस्त आणि सातत्य बाळगणे, आळसावर मात करून प्रोडक्टिव्हिटी वाढवणे, जे काम करतोय त्यात आनंद शोधणे आणि काम पूर्ण करणे. तर मित्रांनो, ही होती आयुष्य बदलणारी 5 पुस्तकं. कसं वाटलं पुस्तकांचं रिकमेंडेशन, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा.